विधानसभा निवडणुकीच्या पराभवाच्या नंतर आता मनसे पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज झाल्याचं बघायला मिळतंय। नाशिकमध्ये मनसेकडून संवाद सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। नाशिक शहरामधल्या सर्व विभागामधल्या पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकांसाठी या सप्ताहामध्ये मार्गदर्शन केलं जात आहे। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज देखील दिले जात आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आता मनसे पुन्हा एकदा कामाला लागल्याचं पाहायला मिळते। नाशिकमध्ये आपण जर बघितलं तर नाशिकच्या या मध्यवर्तीय कार्यालय असलेल्या राजगड या ठिकाणी आता पदाधिकाऱ्यांचा संवाद सप्ताह जो आहे तो 8 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत हा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या सप्त्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकींसाठी संपूर्ण पदाधिकाऱ्यांना जी आहे ती रणनीती नेमकी काय असणार या संदर्भात पदाधिकाऱ्यांकडनं या संदर्भात रणनीती आखली जाते। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात मनसेला विधानसभा निवडणुकीमध्ये जो आहे तो पराभव सहन करावा लागला आहे आणि त्यानंतर आता मनसे ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जी आहे ती सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं। नाशिकमध्ये जर बघितलं तर नाशिकच्या मनसे कार्यालयामध्ये या आपण जर बघतोय दृश्यांमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे ते पदाधिकारी शहरातून टप्प्याटप्प्याने येत असतात आणि या पदाधिकाऱ्यांना जे ते येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये नेमके कोणकोणते प्रश्न शहरात आहे त्या प्रश्नांवर चर्चा करून नेमकी निवडणुकीची रणनीती कशी असेल या संदर्भात मार्गदर्शन केलं जाते। त्यासोबत इच्छुक उमेदवारांना देखील एक फॉर्म दिला जातोय। त्या फॉर्मच्या माध्यमातून या ठिकाणी त्या इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली जाते। विभागानुसार या याद्यांचा जे आहे ते संपूर्ण इच्छुक उमेदवारांचं या ठिकाणी जे ती लिस्ट तयार केली जाते आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकी मनसे सोबळ लढणार की आता पुन्हा एकदा चर्चा सुरू असलेल्याप्रमाणे भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला युती पाहायला मिळणार हे देखील आता बघणं महत्त्वाचं असणार आहे। तत्पूर्वी नाशिकमध्ये आता मनसे ही कामाला लागल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय। बघत रहा एबीपी माझा। प्रस्तुत करते सपट परिवार चहा, माझा चहा माझा परिवार। सहप्रायोजक अमृत नोनी, दर्दमुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। 125 वर्ष विश्वासाची, चहाच्या परंपरेची। माझा चहा माझा परिवार। त्यामध्ये मला जास्त थकल्यासारखं होतं आणि घाम जास्त येतो। 11 नंतर असं सुस्त वाटलं, झोप येते, पाय दुखणं हे वगैरे जास्त त्रास होत होता। जेव्हापासून मी अमृत नोनी D+ घेत आहे, वीकनेस वाटत होता तो कमी झाला आहे। एनर्जेटिक वाटते आहे की लोकांशी बोलताना हे सर्व प्रॉब्लेम पुष्कळसे कमी झालेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृत नोनी D+। आजकाल खोकला ऐकताच सगळे मागे लागतात, पण हे खोकल्याच्या मागे लागतं। झंडू आयुर्वेदिक कफ सिरप 10 पैकी 9 लोकांनी मानलं की हे लगेच परिणाम दाखवतं। झंडू आयुर्वेदिक कफ सिरप पहिल्या डोस पासूनच परिणाम दाखवतं। गोविंद घी, गाय के दूध से बना शुद्ध गोविंद घी, मेरा फेवरेट और इंडिया का ओरिजिनल सुपरफूड। गोविंद, द हॅपी मेकर्स। वाह, Amazon वरून काही घेऊ शकतो, इतका कॉन्फिडन्स। फक्त माझा नाही, 3000 लोकांचाही आहे डॉली जी।